नमस्कार HM भारत न्यूज। शेतकऱ्यांकडून जादा दर आकारल्यास कठोर कारवाई, तालुका कृषी अधिकारी जी.एस. उईके व आकाश पी. गेडाम यांची स्पष्ट सूचना। तिरोडा जिल्हा गोंदिया प्रतिनिधी मुकेश बोपचे। तिरोडा गोंदिया खते, कीटकनाशके, बियाणे व इतर कृषी निविष्ठांची विक्री शासनाने निश्चित केलेल्या दरानेच करणे बंधनकारक असून कोणत्याही विक्रेत्याने शेतकऱ्यांकडून जादा दर आकारल्यास संबंधित कृषी केंद्र चालकाविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जी.एस. उईके व आकाश पी. गेडाम, तालुका कृषी अधिकारी तिरोडा यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली। कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले की शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कृषी योजना, अनुदान, पीक संरक्षण, दर्जेदार बियाणे, खतांचा योग्य वापर, कीटकनाशकांचे सुरक्षित व्यवस्थापन तसेच कृषी विभागामार्फत उपलब्ध सर्व सुविधांची माहिती वेळोवेळी दिली जात आहे। शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीसाठी थेट कृषी विभागाशी संपर्क साधावा। कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास शेतकरी बांधवांनी थेट कृषी विभागाशी किंवा संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा। कृषी अधिकाऱ्यांनी स्वतःचा मोबाईल क्रमांकही शेतकऱ्यांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिला असून प्राप्त तक्रारींवर तातडीने कार्यवाही करून शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले। कृषी विभागाने सर्व खत, बियाणे व कीटकनाशक विक्रेत्यांना शासनाने निश्चित केलेल्या कमाल किरकोळ किंमती MRP व लागू नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत। खते नियंत्रण आदेश 1985 फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डर 1985 अंतर्गत निर्धारित दरापेक्षा जादा दराने खत विक्री करणे नियमबाह्य आहे। बियाणे अधिनियम 1966 सीड्स ॲक्ट 1966 व बियाणे नियम 1968 नुसार प्रमाणित व गुणवत्तापूर्ण बियाण्यांची विक्री बंधनकारक आहे। कीटकनाशके अधिनियम 1968 इन्सेक्टिसाइड्स ॲक्ट 1968 नुसार परवानाधारक विक्रेत्यांनी निर्धारित नियमांचे पालन करणे आवश्यक आहे। ग्राहक संरक्षण अधिनियम 2019 अंतर्गत ग्राहकांची फसवणूक, जादा दर आकारणी अथवा अनुचित व्यापार पद्धती आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते। शेतकरी बांधवांनी कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार आढळल्यास त्वरित कृषी विभागाकडे तक्रार नोंदवावी तसेच शासनाच्या विविध कृषी योजनांची माहिती व लाभ घेण्यासाठी तालुका कृषी अधिकारी जी.एस. उईके आणि आकाश पी. गेडाम यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले। उईके कृषी अधिकारी गुणनियंत्रण तिरोडा, तालुका कृषी अधिकारी तिरोडा। आपल्या तालुक्यामध्ये एकूण 120 दुकानं बियाणं, खतं आणि कीटकनाशक यांची असून आपल्या तालुक्यामध्ये सध्याच्या तारखेमध्ये आपण 12 परवाने निलंबित केलेले आहेत आणि अजून कारवाई सुरू आहे। निलंबितसाठी प्रस्ताव पाठवण्याचा। अच्छा, तिरोडा कृषीमध्ये 120 बियाणे दुकाने चालू आहे। आणि मग दवाईवाला ॲग्रिकल्चर 120 बियाणं म्हणजे बियाणे त्याच्यामध्ये दवाई बी विकू शकता। सांगतो ना, 120 बियाणं, 118 कीटकनाशक आणि 122 खते, असं प्रत्येकाचे वेगवेगळं आहे। आता सध्याच्या परिस्थितीत तुमच्या कृषी केंद्रावर युरियाचा भाव किती आहे? आता सध्याच्या परिस्थितीत 266 रुपये युरियाला सुरू आहे। आणि अधिकृत जे कीटकनाशक विक्रेता आहेत त्यांनी जर युरियाचा भाव जास्त घेतला तर त्याच्यावर कृषी अधिकारी म्हणून आपण काय कारवाई करण्यात येईल? त्यांच्यावर निलंबनाचा प्रस्ताव टाकता येईल, रद्द करता येईल असं त्यांची। या संदर्भात तुम्ही शेतकऱ्यांना आवाहन करता का की कोणीही शेतकरी युरिया किंवा अदर कीटकनाशके किंवा बी बियाणे त्याच्या ठरलेल्या किमतीपेक्षा जास्त किमतीत घेऊ नये? MRP पेक्षा जर जास्त कोणी घेत असेल तालुक्यातील सर्व जनतेला आव्हान आहे आणि शेतकरी बांधवांना, तर त्यांनी आम्हाला लेखी कळवावं। त्यांच्यावर शक्यतो FIR किंवा निलंबनाचा त्या कृषी केंद्राला संबंधित करण्यात येईल। यावेळी मी आपल्या सर्वांना शेतकरी बांधवांना विनंती करतो। सर, असं आहे की जर ते गोडाऊनमध्ये युरिया खात राहून बी नाही आहेत म्हणून सांगतात ना? नाही सर, तसं मला फोन करायचा, कसं होत नाही मी सांगतो त्यांना। तुमचा मोबाईल नंबर सर्व जनजागृतीसाठी प्रत्येक शेतकऱ्याला म्हणून देता का? देऊ शकतो ना। 98 50 38 23 01 98 50 38 23 01। जर का कोणा शेतकऱ्याला प्रॉब्लेम असली तर तो तुम्हाला कोणत्या वेळेपर्यंत फोन करू शकते? कार्यालयीन वेळ काय असेल? 10 ते 6 पर्यंत 9च्या नंतर केव्हा फोन करू, सकाळी 9। कार्यालयीन टाईम हा वेगळा,
आणि अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि चालू घडामोडींच्या बातम्यांसाठी HM भारत न्यूजला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, बेल